5 आडतदारांनी 235 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे 2,30,00,000 रुपये थकवलेत। तर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीचा टोमॅटो हंगाम संपला असून 5 टोमॅटो आडतदारांनी 235 शेतकऱ्यांचे सुमारे 2,30,00,000 रुपये हे थकवल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समितीच्या कार्यालयात ठिय्या मांडत हे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना त्यांच्या लिलावात विक्री मालाचे पैसे 24 तासांत देण्यासाठी प्रसिद्ध असल्याने या आवारात निफाड, चांदवड, दिंडोरी, सटाणा, सिन्नर या तालुक्यातून शेतकरी कृषी माल विक्रीस आणतात। मात्र या वर्षी निफाड, चांदवड, दिंडोरी येथील टोमॅटो उत्पादकांचे पैसे हे थकवलेत। समितीतील 5 कंपन्यांमधील आडतदारांनी 3 तालुक्यातील 235 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना 4 महिन्यांपासून त्यांच्या पिकाचे सुमारे 2,30,00,000 रुपये अदा केलेले नाहीत। त्यांना उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने अखेर सर्व शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात येऊन सभापती दिलीप बनकर आणि संचालक मंगळासमोर आपली व्यथा मांडत हे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। उपजिल्हा रुग्णालय चांदवड तर्फे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लहान मुलांचे इतर शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। या शिबिरामध्ये एकूण 14 मुलांच्या शस्त्रक्रिया झाल्या असून यामध्ये फिमोसिस, टंग टाय यासारख्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्यात। सदर शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, आरएमओ डॉक्टर सूर्यवंशी, चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते। मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि सांत्वन देखील केले। तर कोण आहे वाल्मिक कराड? सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का? त्यांना 2 दिवसात तुरुंगात नाही टाकलं तर आम्हाला पुन्हा आंदोलन करायला भाग पाडू नका असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिलाय। आज आबासाहेब पाटील यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर सरकारला 2 दिवसात अल्टिमेटम आहे। 2 दिवसात सर्व आरोपी अटक करा। 36 जिल्ह्यातील सर्व संघटना मराठा एकत्रित आलेल्या आहेत। आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की फक्त एसपी ची बदली करून चालणार नाही तर पोलीस प्रशासनाला तोडगा काढावा लागेल। कनेक्टर, तहसीलदार हे रॅकेट आहे। महिन्याच्या आत मर्जीतील सगळे अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी ही मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे। आणि आज बीडचा संपूर्ण जिल्हा, सर्व मसाजोग गाव, ह्या सगळ्या गावकऱ्यांची एकच मागणी, 17 दिवस झाले जे आरोपी मोकाट आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत ह्यांनी ताब्यात घेतलेलं नाही। काही फक्त आरोपी अटक केल्याचं करून दाखवलेले आहेत, परंतु बाकीचे प्रमुख आरोपी कधी मिळणार आहेत? आणि या संदर्भामध्ये आता फक्त देशमुख कुटुंब एकटं नाही, मसाजोग गाव एकटं नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या 36 जिल्ह्यातला मराठा एकवटलेला आहे। सर्व संघटना एकत्र झालेल्या आहेत। सगळ्या मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल किंवा जेवढ्या बी संघटना आहेत, सगळा प्रतिनिधी उद्यापासून बीडला यायला चालू झालेला आहे। आणि आज जवळपास आता आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे। मुख्यमंत्रीने जी सांगितलेलं आहे की आम्ही ह्याच्यावर कारवाई करतो, मोका लावतो, परंतु या बाबतीत फक्त आता एसपीची बदली झालेली आहे, पण फक्त एसपी बदली करून चालणार नाही। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हेच तुम्हाला जाळं तोडावं लागेल। या ठिकाणी कलेक्टरपासून तहसीलदारांच्यापासून तुमचे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातले पोलीस स्टेशनचे PI हे जेवढं रॅकेट आहे हे सगळं रॅकेट पहिलं तोडा। एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या। ह्यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हाकलून द्या इथून। जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला एकदा दणका दिला आहे, पुन्हा दणका द्यायची वेळ आणू नका। हे सरकारला स्पष्टपणे इशारा आहे। 2 दिवसात तुम्ही सगळे आरोपी अटक करा। महाराष्ट्र शांत ठेवायचं असेल, बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम आहे। 28 तारखेपर्यंत जर तुम्ही ही कारवाई केली, कोण वाल्मिक कराड कोण आहे? सरकारपेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठा आहे का? चांगले गेले ना, पंतप्रधानाला सुद्धा अटक झाली, दिल्लीत मुख्यमंत्र्याला अटक झाली, गृहमंत्र्यानं जो 20 मिनटं अगोदर सॅल्यूट करणारा एसपीनं 20 मिनटांना अटक केलं आहे गृहमंत्र्याला। हा महाराष्ट्र आहे। संविधान कायद्यापेक्षा मोठा आहे का? वाल्मिक कराड कोण आहे? कराड तो तुमच्या सरकारपेक्षा मोठा आहे का? तर ह्याला 2 दिवसात तुम्ही आत नाही टाकला
तर पुन्हा मग आम्हाला आमच्या ह्याच्यावर उतरायला लावू नका. एवढाच फक्त आज या माध्यमातून अल्टिमेटम सरकारला देतोय. सरकारनं काय समजायचं ते समजून घ्यायचं. आता या ठिकाणानंतर आम्ही बीडच्या SP कार्यालयाला जातोय. SP साहेबांची चर्चा करणार आहे आणि SP साहेबांना सुद्धा हेच तुम्हाला सांगितलं ते सांगणार आहे. इतवारा भागातील ज्वेलरीच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. तर इतवारा भागातील ज्वेलरीच्या दुकानाला आग लागली असून 75 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. 4 अग्निशामक वाहनांमार्फत ही आग विझवण्यात आली असून आग कशामुळे लागली ही अद्याप स्पष्ट झाली नाहीये. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाहीये. काही 8:34 कॉल आला. लोहार गल्ली येथे एका दुकानाला आग लागली आहे. एक गाडी रवाना केली. ते गाडी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं की बाबा आग मोठी आहे, दुसऱ्या गाड्या पाठवा. दुसऱ्या 2 गाड्या पाठवल्या. तिथं मी पण गेलो होतो. त्या आगीचं पण हे असल्यामुळं अंडरग्राऊंड असल्यामुळं त्या आग विझवायला अडचण येत होती म्हणून आम्ही JCP मागवली. JCP मागून पाठीमागच्या साईडला भिंत फोडून आम्ही ती आग पूर्ण कंट्रोलमध्ये आणली. 4.5 तास लागले आणि 3 गाड्याच्या 4 ट्रिपा तिथं मारलो आम्ही. 12 गाड्या आमच्या तिथं पाणी मारा करून आग विझवली. कटलरी होतं, प्लॅस्टिक वस्तू होत्या, त्याच्यामध्ये इंटिमेशन ज्वेलरीचं होतं, होलसेलरचं दुकान होतं. 75 लाख रुपयाचं त्याचं नुकसान झालं. पूर्ण त्या कंट्रोल केली. तिथं पूर्ण शहानिशा करूनच आम्ही बाहेर निघतो. तिथं कुठलंही आगीचं प्रमाण आता काहीच नाही आहे तिथं. नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. क्रिसमस निमित्त नांदेड शहरातील सर्वच चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे आसपासचा परिसर देखील उजळून निघालाय. शहर आणि परिसरातील प्रत्येक चर्चच्या आवारात तसंच विविध ठिकाणी मंगळवारी रात्री क्रिसमस ट्री लावून येशूच्या जन्माचं सुंदर देखावे सादर करण्यात आले होते. येशू जन्माच्या या देखाव्यांना केलेली रंगीबिरंगी विद्युत रोषणाई तसंच मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर शुभेच्छा फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसंच मेथोडिस्ट चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी ख्रिस्ती बांधवांना येशूच्या जन्माचे ऐतिहासिक माहिती देखील दिली आहे. नाताळामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो आहोत. केवळ प्रार्थनाच नव्हे, केवळ धार्मिक गोष्टीच नव्हे, तर सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील आम्ही हा नाताळ सण जो आहे तो आम्ही विशेष प्रकारे साजरा करतो. आणि आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की आम्ही या नाताळादरम्यान आमच्या चर्चच्या माध्यमातून हॉस्पिटल व्हिजिट करतो. या चर्चच्या माध्यमातून आम्ही अनाथ आश्रमला भेट देतो. मदर टेरेसा जे आश्रम मालटेकडी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही भेट देतो. आणि चर्चमध्ये आठवडाभर 25 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत आमचे विविध कार्यक्रम जे आहेत ते विशेष प्रकारे आयोजित केले जातात. आणि त्यासाठी आम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, सामाजिक काही विशेष घडामोडी आहेत, त्या विषयांवर आधारित काही कार्यक्रम जे आहेत त्यांचं नियोजन आम्ही करीतो. आणि नाताळ सुरू होण्याच्या अगोदरच 1 महिन्यापासून आम्हाला याची चाहूल लागते की आम्हाला नाताळ सण क्रिसमस जो आहे तो चालू करावयाचा आहे. आणि त्या अनुषंगाने घरोघरी जाऊन आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा शुभ संदेश जो आहे तो पण आम्ही देतो. की त्यात हेतू हा की परमेश्वराची जी शांती आहे प्रत्येक घरामध्ये देखील लाभावी आणि देवाने दिलेलं जे प्रेम आहे ते आमच्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये प्रगट व्हावं या अनुषंगाने आम्ही हा जो आमचा नाताळ सण आहे तो आम्ही साजरा करीत असतो. आणि त्यासोबतच आम्ही यावेळी आमच्या संपूर्ण नांदेडकरांना या ख्रिसमसच्या शुभेच्छा आमच्या मेथोडिस्ट चर्च नांदेडच्या वतीने आम्ही देत आहोत. आणि हा नाताळ, हा ख्रिसमस, येणार नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आशीर्वादाचं जावं हीच आमची प्रभू येशू चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. नाताळ हा सण काही विशिष्ट लोकांसाठी नाही, काही विशिष्ट देशासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी जो शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू असतानाही तो एक बालक रूपामध्ये या जगामध्ये जन्माला आलेला आहे. आणि त्याचा जन्मोत्सव म्हणून हा संपूर्ण जगामध्ये आज नाताळ सण साजरा करण्यात येतो. कारण तो प्रभूचा प्रभू होता. त्यांनी राजासन सोडलं, त्यांनी स्वर्गाचं राज्य सोडलं आणि या पृथ्वी तलावर आला. तर केवळ कुठल्याही मानवाच्या म्हणजे कुठल्याही जाती धर्मासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी, संपूर्ण मानवासाठी. कारण वचन असं आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलौता पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश न होईल परंतु तो अनंत जीवन मिळेल. तर येशू ख्रिस्ताचा जन्म हा कोणी ठराविक लोकांसाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीचा आहे. कारण येशू ख्रिस्ताची शिकवण आज जर आपण पाहिली, प्रेम, आनंद, शांती, ही सर्व जगालाच लागू होते. काही विशिष्ट लोकांनाच प्रेम पाहिजे का? काही विशिष्ट लोकांनाच शांती पाहिजे का? काही विशिष्ट लोकांनाच आनंद पाहिजे का? असं नाही आहे.
जो कोणी मानव आहे, जो कोणी या जगामध्ये जन्म घेतलेला आहे, त्या सर्वांच्या मनामध्ये आज प्रेम, आनंद, शांती याची अगदी गरज आहे. आणि विशेष करून मी सांगेल की आज आपल्या देशाला, भारत देशाला येशू ख्रिस्ताच्या शिकवणीची अत्यंत गरज आहे. कारण येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जसं आपल्यावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा आणि आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा. ही मुख्य शिकवण येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. कारण ज्यावेळी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण यातना भोगत होता, त्यावेळेस त्यांनी आपल्या शत्रूसाठी प्रार्थना केली देवाला की हे देवा, ह्यांना क्षमा कर, कारण ह्यांना समजत नाही हे काय करतात. म्हणून आजही ही शिकवण आहे प्रेमाची आणि आपल्या शत्रूवर प्रेम करण्याची. ही येशू ख्रिस्ताची शिकवण आज आपल्याला सर्वांना गरजेचं आहे. आज आपण बघतोय समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये मी मोठा, तू मोठा, मी लहान, तुम्ही असे, मी असं, हे भेदभाव चाललेले आहेत. पण येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण मानवजात, त्यांनी सांगितलेलं आहे कुठलेही जाती धर्म नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी त्यांनी हा संदेश दिलेला आहे. प्रेमाचा संदेश, आनंदाचा संदेश, भाईचाऱ्याचा संदेश. इगतपुरी येथे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, सरचिटणीस गोरख बोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. आता वरिष्ठ स्तरावर काय ठरेल त्याचं काय आम्हाला सांगता येणार नाही, परंतु भुजबळ साहेबांना निश्चितच त्या ठिकाणी न्याय दिला जाईल. मग तो भाजप असेल का राष्ट्रवादी असेल, आणि महायुती आहे त्याच्यामुळे ते कुठून का होईना पण न्याय देणार. असं सांगितलं बीडचं पालकमंत्री भुजबळ साहेबांना देण्यात येणार नाही, त्याच्या संदर्भात मी तरी कधी ऐकलेलं नाही. काय व्हायचं ते शेवटी पुढच्या हप्त्यात ठरेल. संजय राऊतांनी असा आरोप केला की लाडकी बहिणीचे 1500 रुपये देत आहेत, त्याच्यामुळे जे लाडके भाऊ आहेत त्यांचे नवरे ते कुठेतरी दारू ठेवणार आहेत आणि दारू मार्फत महसूल वसूल करणार आहेत. हे आता जे काही असेल ते ज्याची त्याची नजर, ज्याचा त्याचा विचार. आता एका बाजूने हे देणार नाही तर आता दिले तर ते त्याचं असं वाटलं होणार आहे. आता जे निगेटिव्ह बोलणाऱ्याला कुठला तरी एक बाजू तपासून त्या ठिकाणी रेटावं लागते. त्या पद्धतीनं राऊत साहेब रेटतात. फक्त सरकारने असं म्हटलंय का मला मंत्रिपद मिळणं माझं कारस्थान केलं, त्यामुळे मला ते मंत्रिपद भेटेल ते मला देवळतील, माझ्या केंद्रात भरपूर होती. इंटरनल त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं कोणाचं काय मंत्रिपद थांबवलं, कुठून मिळणार आहे काय त्याच्या संदर्भात मला सांगता येणार नाही. पहिल्यांदा मंत्रिपदाच्या शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा इगतपुरीत जेव्हा एंट्री केली तेव्हा अगदी माझं गाव असं म्हणून त्या ठिकाणी माझं स्वागत केलं गेलं. मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या आमदार साहेबांचा, हिरामण खोसकर साहेबांचा या मंत्रिपद मिळवण्यात किंवा ह्याच्या पाठीमाग जे काही 5 वर्ष आम्ही बरोबर राहून काम केलं त्याचा सिंहाचा वाटा खोसकर साहेबांचा आहे. त्यामुळे मी खोसकर साहेबांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल. आणि आपला सुद्धा आज वाढदिवस आहे पुरोहित साहेब, तर आपण सुद्धा इतके भाग्यवान आहात का आज अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी आपला सुद्धा वाढदिवस आम्ही आपल्याकडून सुद्धा आणि क्रिसमस सुद्धा आज आहे. अशा त्रिवेणी संगमात आपला आज वाढदिवस होतोय. मी अशी अपेक्षा व्यक्त करेल की आपण TV 9च्या माध्यमातून आमचे आमदार साहेब असतील, आम्ही असू, पक्षाचे महायुतीचं आपण चांगलं आणि वाईट लिहू नका असं नाही, पण सूचना करा, त्याच्यात आम्ही सुधारणा करू. या निमित्तानं मी आपल्याला मनापासून सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने मनुस्मृती पुस्तकाचं दहन करण्यात आलंय. तर जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मनुस्मृती पुस्तकाचं दहन करण्यात आलं असून मनुस्मृती पुस्तकात बहुजनांचा अपमान झाला आहे. बहुजनांचा अपमान म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे. त्यामुळे या मनुस्मृतीचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांकडून पुस्तकाचं दहन करून घेतलं होतं. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार टाकून आम्ही अभिवादन केलं. आमचे नेते, राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या आदेशाने आम्ही मनुस्मृती ह्या पुस्तकाचं दहन करून निषेध केलं. मनुस्मृती जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये बहुजनांचा अपमान झालेला आहे. बहुजनांचा अपमान म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान. 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन करून निषेध करण्यात आलेला आहे. सातत्याने हे निषेध आम्ही 25 डिसेंबर रोजी यापुढेही लढा आमचा सुरूच राहणार आहे. जोपर्यंत बहुजनांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही, राहणार नाही.
आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर हे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि याचा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रात चांगला भेटत असून सगळं बहुजन समाज एकत्र होऊन आता लढण्याची वेळ आलेली आहे. आपल्या परभणीमधली हत्या, बीडमधली हत्या, गृहमंत्र्यांनी जे बाबासाहेबांबद्दल अपमान केलेला आहे, नेहमीच हमेशा दलितांवर अत्याचार हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. मनुस्मृती ह्या पुस्तकामध्ये बहुजनांचा अपमान केलेला आहे, म्हणून त्यांच्या निषेधार्थ आम्ही मनुस्मृती पुस्तकाचं दहन करून निषेध करत आहे. शेषराव जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश सचिव युवक काँग्रेस. नांदेडमध्ये भाजपकडून अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. तर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर भारतीय जनता पार्टी चालत असून येणाऱ्या काळात देखील त्यांची प्रेरणा घेऊनच केंद्रातील आणि राज्य सरकार हे चांगले निर्णय घेतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती आहे. भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज या कार्यालयामध्ये आम्ही त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. भारतीय राजकारणातले एक दीपस्तंभ आणि पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान ज्यांनी सलग 3 वेळेस पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारतीय राजकारणातील काही चुकीच्या पायंड्याला बाजूला सारून पंतप्रधान पद नाकारणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. एक मतानी एक खासदार फुटल्यामुळे पंतप्रधान पद सोडताना त्यांनी लोकसभेत केलेलं भाषण हे चिरकाळ लोकांच्या स्मरणात राहणार आहे. असा एक दीपस्तंभ, एक आदर्श व्यक्ती, त्याग, समर्पण, बलिदान ह्या सगळ्या जे बिरुद आहेत त्याला यशस्वी करून देणारं नेतृत्व म्हणजे कोण, तर ते अटल बिहारी वाजपेयी. त्यांना अभिवादन करून निश्चितच आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार त्यांच्या विचारानुसार काम करत आहे आणि अभिवादन केल्यामुळे आम्हाला देखील निश्चितच ऊर्जा प्राप्त होती आहे.